कोट्यवधीचा निधी खर्च होऊन मिरजेत विकास झाला नाही, त्यामुळे मिरज विधानसभा पीआरपी लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडेंनी दिली। तसेच पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या आदेशानुसार महायुतीचे धर्म म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे काम केले, परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा पराभव झाला। संविधान बदलणार हा अपप्रचार करण्यात महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे यशस्वी झाले। अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली असे दिसून आले, परंतु सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी मी सांगली जिल्ह्यात हजारो कोटीचा निधी आणला आणि विकास केला असे अनेक वेळा पत्रकारांच्या माध्यमातून सांगत आहेत। इतका निधी आणला, कुठे खर्च केला आणि मिरज विधानसभेचा कोणता विकास झाला याचे उत्तर पालकमंत्री खाडे यांनी द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी युसुफ शेख, बक्ष बेपारी, अरविंद कांबळे, यंगप्पा शेट्टी, शहाबुद्दीन शेख, अरविंद माने, गौतम कांबळे, महबूब शेख, अकबर सय्यद, दिलावर बुजुर्ग, जयसिंग साळुंखे, बबन हलगुरे, राजाराम दबडे, महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन, यास्मिन मुश्रीफ, सुमन वाघमारे, राजश्री कराळे, सुजाता हेगडे, सुरेया काझी, इब्राहिम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही महायुतीचं काम करा असं सांगितलं, म्हणून आम्ही लोकसभेला महायुतीचं काम केलं। संजय काका पाटील यांचा पराभव झाला। हा पराभव संविधान बदलणार हा अपप्रचार महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केल्यामुळे अल्पसंख्याक मतदार व मागासवर्गीय मतदाराने भाजपकडे पाठ फिरवली। त्या लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे सांगत आहेत, मी हजारो कोटीचा निधी आणला आहे, मी या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, पण तो विकास कुठेच दिसत नाही। अनेक वर्ष गेले, अनेक प्रश्न प्रलंबित या ठिकाणी आहेत। त्याचा पहिला मुद्दा म्हणजे मार्केटला लक्ष्मी मार्केटचा जो भाजी मंडी आहे तो तसाच राहिलेला आहे। उद्याने सगळे भकास झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 4 ते 5 कोटी रुपये खर्च झालेले असे सांगत आहेत, परंतु तो विकास कुठेच दिसत नाही। शासकीय दूध डेअरी बंद अवस्थेत पडलेली आहेत। त्या ठिकाणी मध्यवर्ती इमारत उभा करण्याचा कोणताही प्रयत्न पालकमंत्र्यांनी केलेला नाही। या ठिकाणी एक सुद्धा पर्यटन स्थळ उपलब्ध नाही, जेणेकरून लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या पर्यटन स्थळी जावं असं कोणत्याही पालकमंत्र्यांनी काम केलं नाही। ड्रेनेजची व्यवस्था शहरामध्ये पूर्णपणे कोलमडलेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जात आहे। मिरजेमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे, त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आलेलं आहे, पूर्ण तळे साचलेलं आहे। त्या ठिकाणी खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली आहे, याचं सुद्धा पालकमंत्र्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं एक सक्षम उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टीला वाचा फोडून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही मिरज विधानसभा ही ताकदीने लढवणार आहे। ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल, एवढा विकास आला पण कुठे दिसत नाही, याला भ्रष्टाचारच म्हणलं जावं असं आमचं मत आहे। त्यामुळे या सर्व कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करून जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं। ही कारवाई 1 महिन्याच्या आत करावी व त्यांच्यावर फौजदार गुन्हा स्वरूपात गुन्हा नोंद करावा, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार।